मित्रांनो, लग्नाच्या बोहल्यावर चढत असताना, मंगलाष्टका होत असताना, लोक अक्षतांची बरसात वधूवरांवर करत असताना, त्या वधूवरांनी संपूर्ण गावासाठी किंवा संपूर्ण गावातील ग्रामस्थांसाठी 1,00,000 रुपयाचा इन्शुरन्स कवर, अपघात विमा याची पॉलिसी करण्याचा एक अत्यंत अनोखा आणि अभिनव असा उपक्रम राबवलेला आहे. मित्रांनो, लग्न दिवसेंदिवस खर्चिक होत चाललेली आहे आणि लग्नामधला संस्कार बाजूला राहून व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी, रील या गोष्टींना प्राधान्य आलेलं आहे. फॅशनला प्राधान्य आलेले आहे. ब्युटी पार्लरला प्राधान्य आलेलं आहे. वेगवेगळी आभूषणं, वेगवेगळे ड्रेसेस, सरंजाम, पोशाख धारण करून त्याचं प्रदर्शन करायला ऊत आलेलं आहे. प्री वेडिंग शूट, त्याच्यानंतर मेहंदी, त्याच्यानंतर नृत्य, रात्रीची जेवणावळ्या, पंचपक्वानं या सगळ्या गोष्टींवर वधूवर लाखो रुपये खर्च करत आहे. मग त्याच्यामध्ये एक लॉन भाड्याने घेणं असेल, मंगल कार्यालय भाड्याने घेणं असेल, वाजंत्री, बँड, बाजा, बुफे डिनर असेल, त्याच्यानंतर आणखी काही झाल, रुखवत या सगळ्या गोष्टी असतील आणि मग काय देणं घेणं असेल, मानपान, ह्या सगळ्यांवर लाखो रुपये खर्च होत असतात. असं असताना हे सिद्धेश्वर पेटकर या वराने आपली वधू, आपली होणारी पत्नी मंजुषा हिच्याशी बोलून आपलं जे गाव आहे, हे गाव आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील ह्या गावात जे 3,465 ग्रामस्थ आहे, त्या सगळ्या लोकांना ॲक्सिडंट इन्शुरन्स कवर प्रत्येकी 1,00,000 रुपयाचा ह्या गट अपघाती विम्याच्या छत्राखाली आणलं आणि ह्यासाठी त्यांनी 33.6 कोटी रुपयाची इन्शुअर्ड सम जी आहे ती 33.6 कोटी रुपये आहे. आता हे सगळं ऐकून आपल्याला खरोखर ह्या वधूवरांबद्दल मनात आनंदाची आणि आदराची भावना निर्माण झाली असेल. ज्या वेळेस तरुण पिढी किंवा सगळा समाज कुणासाठी 1 रुपया खर्च करायला तयार नाही, सगळं तूप आपल्या पोळीवर ओढून घेण्यात समाज मग्न आहे. मला किती मिळेल, माझी श्रीमंती किती वाढेल, माझं जगणं पिणं खाणं उठणं पंचतारांकित आणि सगळ्यांचं डोळं दिपून टाकणारं कसं होईल, याच्यामध्येच समाज मशगूल असताना या दोघांनी म्हणजे सिद्धेश्वर आणि मंजुषा यांनी आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करत असताना आपल्या ग्रामस्थांबद्दल इतका चांगला विचार केला आणि आपल्या या गावातील लोकांना विविध संकटांना, विविध अपघातांना जे सामोरं जावं लागतं आहे आणि त्याच्यातून कुटुंबांची जी हानी होते, त्या हानीमधून अशी हानी तर होऊ नये, असा अपघाती कोणाचं निधन होऊ नये, पण असं कर्मधर्म संयोगाने झालं तर त्या कुटुंबाला थोडा आर्थिक आधार असावा, यासाठी या सिद्धेश्वर आणि त्याची पत्नी मंजुषा यांनी जे पाऊल उचललं आहे ते सगळ्या गावांनी किंवा विवाह करायला इच्छुक असणाऱ्या वधूवर आणि त्यांच्या पालकांनी लक्षात घ्यायचं आहे. दागिने असतील, उंचे कपडे असतील, मंगल कार्यालय असेल, लॉन असेल, जेवणावळी असतील, बँड, बाजा, बाराती, वरात हे सगळं असेल, या सगळ्यांवर तुमचा पैसा आहे, खर्च करायचा का नाही तुम्ही ठरवा. परंतु इतर गोरगरीब लोकांच्या जीवनातही त्या विवाहाच्या निमित्ताने काही आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आणता आला, त्यांच्या ओठांवर हसू आणता आलं तर ते तुम्हाला दुवा दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद या नवपरिणीत वधूवरांना निश्चित लाभतील आणि ते त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. आता हे फेटकर फॅमिली जी आहे, बहादूरपुरा, कंधार तालुका, जिल्हा नांदेड
यांनी असा विचार केला की आपल्या गावातील जो समूह आहे, समाज आहे, त्यांना वारंवार कुठल्या तरी संकटांना सामोरं जावं लागतं. त्यातली प्रमुख संकटं कुठली होती त्या गावात, तर सापाने सर्पदंश, म्हणजे सापाने दंश केला आणि त्या विषाने वेळेवर उपचार न मिळाले तर ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागायचा. दुसरं होतं लाईटनिंग स्ट्रायकिंग, म्हणजे काय तर अंगावर वीज कोसळणे. या वीज कोसळण्याच्या घटनेतही अनेक ग्रामस्थांचा मृत्यू झालेला होता. आणि मग सडकेवरून येता जाताना अपघात होणे किंवा काय ट्रकने उडवणे, जीपने उडवणे किंवा आपली दुचाकी आहे ती घसरणे, हेल्मेट नसणे, या गोष्टीमुळे काही लोकांना ह्या सगळ्या अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्या लोकांची जी फॅमिली आहे, कुटुंब आहे, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळायचा. आणि गोरगरीब परिस्थिती, शेतीतील उत्पन्न मर्यादित, अशा वेळेस अपघाती विमा नसेल तर त्या कुटुंबाची वाताहत व्हायची. असं हे सगळं बघितल्यानंतर हे सिद्धेश्वर आणि त्यांचे जे थोरले बंधू आहे त्यांनी ह्या 3,465 ग्रामस्थांसाठी गटविमा घ्यायचं निश्चित केलं. आणि मी तुम्हाला सांगितलं की इन्शुअर्ड सम किती आहे, तर 33.6 कोटीची ही इन्शुअर्ड सम आहे त्या संपूर्ण 3,465 ग्रामस्थांसाठी. आणि त्या सिद्धेश्वर यांचे थोरले बंधू काय म्हणतायत की आपल्या घरात माझ्या धाकट्या भावाचं जे लग्न आहे त्याची पत्नी आमच्या घरात येणार आहे आणि हा जो आमच्या कुटुंबाचा आनंदाचा क्षण आहे, पेटकर फॅमिलीचा, पेटकर कुटुंबियांचा तो आनंदाचा क्षण आहे, त्या आनंदाच्या क्षणात सगळ्या ग्रामस्थांना सहभागी करून घ्यायचं आणि या लग्नाच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणेल अशी सुंदर भेट द्यायची, असं सिद्धेश्वर, त्यांचे थोरले बंधू, सिद्धेश्वर यांची होणारी पत्नी मंजुषा, त्या सगळ्यांच्या आईबाबा यांनी ठरवलेलं होतं. आणि ह्या सगळ्या अर्थपूर्ण, म्हणजे लग्न लावण्याच्या क्रियेचा अनुपम असा अर्थ आणि त्यांना आर्थिक सुरक्षा द्यायचा, अपघाती विम्याच्या अनुषंगाने त्यांना आर्थिक सुरक्षा द्यायचा, असे 2 अर्थपूर्ण कृती या विवाहाच्या निमित्ताने इन्शुरन्स पॉलिसी देऊन अनुप हा थोरला भाऊ, सिद्धेश्वर हा धाकटा भाऊ आणि सिद्धेश्वरची होणारी पत्नी मंजुषा यांनी ठरवलं आणि त्याची अंमलबजावणी केली. आणि ह्या सगळ्यांनी एक ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी घेतली आणि लोकल ग्रामपंचायतीच्या नावाने, स्थानिक ग्रामपंचायतीच्या नावाने त्यांनी एक गटविमा घेतला. आणि याच्यासाठी त्यांनी गावाची जी मतदार यादी होती ती मतदार यादी इन्शुरन्स कंपनीचे जे अभिकर्ता एजंट आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहे, त्यांच्याकडे दिली आणि त्यांना सांगितलं की हे सगळे आमचे पात्र असे ह्या गावातले ग्रामस्थ आहेत आणि त्यांना सिस्टमॅटिक आणि इन्क्लुझिव्ह, म्हणजे सर्वसमावेशक आणि सिस्टमॅटिक म्हणजे प्रमाणबद्ध अशी इन्शुरन्स पॉलिसी, ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही आम्हाला प्रदान करा. त्याचं जे प्रीमियम आहे ते आम्ही तुम्हाला अदा करतो आणि ह्यामधून इन्शुअर्ड सम, म्हणजे विम्याची जी सम निश्चित केलेली आहे ती 33.60, म्हणजे 33,60,00,000 एवढ्या रकमेची आहे. आणि दुसरं महत्त्वाचं ह्याच्यामध्ये की वधूवरांनी, वराच्या थोरल्या भावांनी, त्यांच्या कुटुंबियांनी, वधूच्या कुटुंबियांनी याबद्दल अत्यंत विनम्र असा भाव बाळगून तोंडावर बोट ठेवलं की आम्हाला ह्याबद्दल काही चर्चा करायची नाही आहे, आम्हाला ह्याच्याबद्दल कुठलेही आर्थिक जे विवरण आहे ते कुणालाही त्याच्याबद्दल माहिती द्यायची नाही आहे. ती आमच्या घरातली आणि ग्रामस्थांमधली, ग्रामपंचायतीमधली अत्यंत गोपनीय अशी बाब आहे आणि असा अपघाती मृत्यू कोणाचा होऊ नये, पण झाला तर ह्या ग्रुप इन्शुरन्स स्कीममधून त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, एवढाच आमचा हेतू आहे. आणि पुढं जाऊन त्यांनी असं पण म्हणलं की दान करणं, धर्म करणं, उजव्या हाताने दान केलं तर डाव्या हातालाही कळू नये, हे आपलं धर्म आहे, ही आपली संस्कृती आहे आणि त्यामुळं आम्हाला ह्याची प्रसिद्धी करायची नाही आहे आणि आम्हाला ह्याच्याबद्दल कुठलं मान सन्मान, कुठला पुरस्कार किंवा कुठली कृतज्ञता, कुणी आमचं कौतुक करावं अशीसुद्धा आम्हाला अपेक्षा नाही. आम्हाला फक्त संपूर्ण गावाचे आशीर्वाद हवेत, संपूर्ण गावाच्या शुभेच्छा हव्यात, असं अनुप, सिद्धेश्वर, त्याची पत्नी, अनुप आणि सिद्धेश्वरचे मातापिता
अनूपची पत्नी आणि सिद्धेश्वरची पत्नी मंजुषा यांचे माता पिता या सगळ्या कुटुंबियांनी असं ठरवलं आणि त्यांनी त्यांचं जे मानस होतं ते तडीस नेलं आणि गावाला अनोखी अनुपम अशी सुंदर भेट दिली की जी संकटात त्यांना कामाला येईल. संकट येऊ नये अशी आपण देवाला प्रार्थना करूया. परंतु ज्याच्या जे प्रार्थनात लिहिलेलं आहे ते घडल्या वाचून राहत नाही. नियती ज्याचं त्याचं माप त्याच्या पदरात टाकायला चुकत नाही. त्यामुळे आपण या सगळ्यांचं अभिनंदन करूया. या लग्नाला म्हणजे ग्रामस्थ 3465 रेसिडेंट म्हणजे तिथले ग्रामस्थ हजर होते आणि एकूण लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची संख्या 4500 होती. लक्षात घ्या. म्हणजे ह्या लोकांचं आपल्या समाजामध्ये किती चांगली उठबस असेल, किती चांगले संबंध असतील याच्याबद्दल आपण त्यांचं निश्चित अभिनंदन करूया, त्यांचं कौतुक करूया. देव करो ह्या सगळ्यांना देवाच्या कृपेचा आशीर्वाद लाभो. मंजुषा आणि सिद्धेश्वर यांच्या वैवाहिक जीवन समाधानाचं, आनंदाचं, सौख्यपूर्ण समाधानाचं राहो अशी आपण देवाचरणी प्रार्थना करूया. ही इन्शुरन्स पॉलिसी एक वर्षापुरती आहे आणि त्याच्यानंतर तिचं पुनर्नोंदणी करायबद्दलसुद्धा ग्रामस्थांमध्ये विचारविनिमय सुरू झालेला आहे आणि ग्रामस्थ त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहे. तेव्हा ह्या नांदेडच्या कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील या सिद्धेश्वर अनूप पेटकर दाम्पत्य आणि इकडे मंजुषा तिच्या आईवडील आणि अनूपची पत्नी हिच्या आईवडील ह्या सगळ्यांचं अभिनंदन करूया, धन्यवाद देऊया. त्यांनी असेच चांगले उपक्रम राबवावेत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर ग्रामस्थांनी सुद्धा आपल्या सगळ्या बंधू भगिनी, आपला समाज यांच्या मदतीसाठी, सहाय्यासाठी, उत्कर्षासाठी पुढे यावा असं त्यांना सुचवावं. अशी प्रेरणा, प्रोत्साहन ग्रामस्थांनी घ्यावी असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल अनवट वाट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझे रील पाहत जा, ते लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काहीतरी वेगळं ऐकायचं असेल, काहीतरी वेगळं पाहायचं असेल, काहीतरी नवं समजून घ्यायचं असेल तर माझ्याशी जोडलेले राहा. मी अनवट वाट या वाटेवर चालणारा प्रवासी आहे, वाटसरू आहे, वारकरी आहे. तुम्ही पण प्रवासी व्हा, वाटसरू व्हा, वारकरी व्हा. माझ्याबरोबर चालायला सुरुवात करा. एवढीच तुम्हाला प्रार्थना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.